नमस्कार, लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। मी अश्विनी। चला तर पाहूयाच्या टॉप 10 हेडलाइन्स। भारताकडून पाकिस्तानची लाहोरमध्ये एअर डिफेन्स सिस्टम उद्ध्वस्त, भारतीय लष्कराची अधिकृत घोषणा। भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानमध्ये दहशतीचं वातावरण, राजधानी इस्लामाबादसह अनेक मुख्य शहरांमध्ये वाजवले सायरन। ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताला मोठं यश, जैशचा म्होरक्या मसूद अझहरचा दहशतवादी भाऊ रौफ असगरचा खात्मा, मोरिदकेमधील हल्ल्यात झाला होता गंभीर जखमी। ऑपरेशन सिंदूरमध्ये किमान 100 दहशतवादी ठार केले, संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांची सर्वपक्षीय बैठकीत माहिती। ऑपरेशन अजूनही सुरू असल्याचं वक्तव्य। पाकिस्तान विरोधातील कारवाईसाठी केंद्र सरकारला सर्व पक्षांचा पाठिंबा, पाकिस्तानला एटीएफच्या ग्रे लिस्टमध्ये टाकण्याची ओबीसींची शिफारस, तर ऑपरेशन सिंदूरचं सर्वांकडून समर्थन। 3 मे रोजी ऑपरेशन सिंदूरची रणनीती ठरली, 5 मे रोजी पंतप्रधानांकडून हिरवा कंदील, संबंधित अधिकारी होते क्वारंटाईन। ऑपरेशन सिंदूरची इनसाइड स्टोरी। भारतीय वायुदलाला सरकारने दिली खुली सूट, पाकिस्तानी विमान आकाशात दिसल्यास तोडीस तोड उत्तर देण्याची मुभा। पाकिस्तानी सरकार आणि दहशतवाद्यांचं साठलोटं, ऑपरेशन सिंदूरनं जगासमोर आणला पाकिस्तानचा खरा चेहरा। दहशतवादी मुदसला गॉड ऑफ ऑनर, दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्काराला सैन्य अधिकाऱ्यांची उपस्थिती। बलूच लिबरेशन आर्मीच्या हल्ल्यात पाकिस्तानचे 12 सैनिक ठार, बलुचिस्तानातील बोलंदरा भागात आयडी स्पोर्ट डीएलएच्या स्पेशल टॅक्टिकल स्क्वॉडचा हल्ला। अमृतसर जवळच्या जेटवाल गावात रात्री पडलं पाकिस्तानचं रॉकेट, तर गुजरातच्या कच्छमध्ये हाय टेन्शन वायरला धडकल्यानं ड्रोनचा स्फोट। अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा।